पण जेव्हा हाच नारळ आपण एखाद्या कार्यक्रमात किंवा एखाद्या शुभ घटनेसाठी वापरतो तेव्हा त्याला श्रीफल म्हटलं जातं. म्हणजे तत्व एकच असतं, पण प्रसंगाच्या अनुरूप ते बदलतं. म्हणजे काय, तर पांडुरंग परमात्मा, आपण विषय बघतोय कुठला, परमात्मा. मग पांडुरंगामध्ये जेव्हा परमात्मा पाहायचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं स्वतःचं स्वरूप हे काय आहे हे मनुष्याला ओळखणं गरजेचं असतं. मनामध्ये भाव नसेल आणि त्या पांडुरंगापाशी अपेक्षेने गेला तर फळ तसंच मिळणार आहे. पण पूर्वकर्म उत्तम असेल आणि दरवाजाबाहेर उभा राहिला तर फळ उत्तमच मिळणार आहे. बऱ्याच वेळा आपण तीर्थयात्रेला जातो, अक्कलकोट, शेगाव अशा बऱ्याच ठिकाणी जातो आणि गाडी बरोबर घेऊन जातो, ड्रायव्हर बरोबर असतो. आणि जनरली शक्यतो ते ड्रायव्हर म्हणतात तुम्ही जाऊन दर्शन वगैरे घेऊन या, तोपर्यंत मी झोपतो. किती सोपी कृती आहे. आपण पटकन उतरतो, त्याला सांगतो तू झोपून घे, आपल्याला परत जायचं आहे, म्हणजे तुझी झोप पूर्ण व्हायला हवी. आणि जर गर्दी नसेल तर म्हणतो तुला दर्शन घ्यायचं असेल तर घे. काही जण असं म्हणू शकतात किंवा म्हणत असतील की तू पण दर्शन घे आणि मग येऊन झोप, पण शक्यतो असं होत नाही. पण मग त्या ड्रायव्हरला परमात्म्याचं, त्या परमेश्वराचं काहीच नाही का, की दरवाजापर्यंत आलाय, महाराजांच्या स्थानापर्यंत आलाय, पण आत आला नाही. मग महाराजांची कृपा त्याच्यावर नाही का? तर उलट दुप्पट कृपा राहते. कारण तुम्ही आत दर्शनाला जेव्हा जाता तेव्हा महाराज त्याची काळजी घेत असतात. त्याला योग्य निद्रा लागणं, त्याला कोणाचा अडथळा डिस्टर्ब न होणं ह्याची काळजी महाराज घेतात. म्हणजे ते तत्व घेतं ज्या ठिकाणी तुम्ही जाता ते. आपण म्हणतो छान ड्रायव्हरची झोप झाली, पण नसतं तसं. हे जेव्हा आपण समजून घेऊ गणित तेव्हा परमात्म्याची ओळख आहे. मागच्या वेळात सांगितलं की बिया ज्या आहेत, डॉक्टरांनी काय सांगितलं, बिया घेऊन या. जोपर्यंत लिहिलेलं आहे की हा पिवळं फूल, हे गुलाबी फूल, तोपर्यंत सांगू शकतो अनुमानाने की इथं लिहिलंय म्हणजे असेल. पण कळेल केव्हा, जेव्हा लावल्यानंतर त्या कोंब फुटून ते झाड वाढून त्याला जेव्हा कळी येईल, आणि कळी येताना आपल्याला उत्कंठ असते की काय आपण आणलंय आणि त्याच रंगाचं आहे का. आणि जेव्हा त्याला फूल येतं तेव्हा कळतं की अरे हो, त्यांनी सांगितलं होतं ते बरोबर होतं. म्हणजे त्यांनी देताना मी त्याच्यावर अविश्वास दाखवला होता की इकडचं दोन्ही शेजारी ठेवली होती, ते तर दिलं नाही ना. आणि जेव्हा ते समोर आपण आपल्या नजरेने पाहतो तेव्हा म्हणतो नाही, त्यांनी फसवलं नाही, नशीब त्यांनी फसवलं नाही. मला वाटलं होतं त्यांनी बहुतेक आपल्या गळ्यात हेच मारलं होतं, गुलाबीच मारलं होतं, मी पिवळं मागितलं होतं. ही विचार आणि ही कृती किती सोपी आहे. पण मनुष्याची विचारबुद्धीच अशी आहे की तो प्रत्येक गोष्ट पडताळूनच घेतो. परमात्म्याजवळ, त्या विठ्ठलाजवळ गेल्यानंतर बाहेरच्या फुलवाल्याला फुलं केवढ्याला आणि तुळस केवढ्याला, त्याच्याशी भाव करत बसायचं. व्यावहारिक गुण पाहिजेच माणसामध्ये. उद्या 1 रुपयाची गोष्ट अतिभावनिक होऊन 100 रुपयाला दिली तर ती योग्य नाही. पण तिथं बाजारभाव करत बसायचा आणि ती घ्यायची नाही. आणि आत गेल्यानंतर त्या गुरुजींकडनं त्यांना सांगायचं तेवढं जरा वाहिलेलं त्यातलं एक थोडंसं
प्रसाद म्हणून द्या. चूक काही नाही आहे, पण आपण भावाशी निगडीत आहोत, गोष्टींशी नाही. बीज पांडुरंगाचा अवतार, पांडुरंगाची ओढ, हे जेव्हा त्याचं महत्त्व कळतं, त्याला तुम्ही मान देता, सन्मान देता. वारकरी शब्दाचा मागच्या वेळी आपण अर्थ येऊन शेवटी माझ्या मते बहुतेक थांबलो होतो तिथं, की वारकरी म्हणजे वार म्हणजे काय, वार या शब्दाचा अर्थ, तर वार या शब्दाचा अर्थ आहे सन्मान. की जो सन्मान करायला शिकतो त्याला वारकरी म्हणतात. आपण लहानपणी घरामध्ये आईची बोलणी ऐकली असेल, त्यांच्याकडे जे हळदी कुंकाला गेले होते, अमुक लग्न झालं पण मला वारभर कापड पण दिलं नाही. मग वार म्हणजे काय, कुठलं 1.5 मीटर 1 मीटर? वारभर कापड म्हणजे सन्मानपूर्वक जो सन्मान केला जातो तो केला गेला नाही. त्याच्या पाठीमागचा अर्थ काय तर तो आहे. मंगळवार, सोमवार, बुधवार. सोम म्हणजे काय तर सोम म्हणजे जी देवता त्या दिवसाची आहे त्याचा सन्मान करणं, म्हणून तो वार शब्द तिथं वापरला जातो. तसंच वार म्हणजे घात पण होतं, की मला दुसरं कसं आहे. अजून एक उदाहरण म्हणजे म्हणतात काय एवढं सगळं शिक्षण, सधन कुटुंब, पण मुलांनी आईवडिलांना वाऱ्यावर सोडलं. बघा, वारा हा शब्द वार ह्याशी जोडूनच आहे. वाऱ्यावर सोडलं म्हणजे काय, तुम्ही जर सांगितलं माझी याची व्याख्या सांगा मला, वाऱ्यावर सोडलं म्हणजे काय, हाकलून दिलं म्हणा, बाहेर काढलं तर बाहेर काढलं म्हणा. वाऱ्यावर सोडलं म्हणजे त्याचा सन्मान त्या देहाचा जो आहे, त्या व्यक्तीचा आहे, तो तुम्ही आता करणं बंद केलं, म्हणून त्याला वाऱ्यावर सोडणं म्हणतात. म्हणून वार आणि वारा प्रत्येक शब्द कुठाही तुम्ही तो जोडा, त्याची फोड तुम्हाला पटकन उकल तुम्ही करू शकता, त्या शब्दाला अनुसरून जे येतात ते. आता आपण हे काय करतोय तर निरूपण, आपण निरूपणाला जमतोय. नीरतेचं आवरण, नीरता आहे, स्वच्छता आहे, या स्वच्छतेचं आवरण म्हणजे निरूपण. तसंच आपण प्रवचन म्हटलं, जे निरूपण येतं, प्रवचन येतं, भजन येतं, कीर्तन येतं. म्हणून नुसतं मोकळं होतं की कुठं चाललायस, भजनाला चाललायस का कीर्तनाला चाललाय, नाही भजनाला चाललोय. मग भजन म्हणजे काय, जिथं भजलं जातं, जिथं भजतात तिथं कंपन उत्पन्न होतात, तिथं वाद्य असतात. प्रवचनाला गेला करू शकतो, पण निरूपणाला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा वाद्यांची गरज लागत नाही. भजतो, कोणाला भजतो, भजन, उच्चार जचा कसा आहे बघा, बजणं, ज अधिक न, भज अधिक न, म्हणजे त्या देवतेला, त्या गोष्टीला तुम्ही स्वीकारता आणि त्याच्या मागं जाता. आणि कीर्तन म्हणजे काय, कीर्तीचं केलेलं आवर्तन, जी कीर्ती आहे. कीर्तनाला गेलो, सुंदर कीर्तन होतं, श्रीकृष्णाचे उत्तम प्रसंग दाखवले, मग फक्त देवाचे होतात का तर नाही. आफळेबुवांच्या कीर्तनाला गेलो होतो, विषय सावरकरांचा होता, दामोदर चाफेकरांचा होता. त्या व्यक्तिमत्वाची जी कीर्ती होती त्याचं आवर्तन करणं म्हणजे त्याच्याशी तुम्ही एकरूप होऊन स्वतःच्या आत्म्याला सोडणं, म्हणजे तुम्ही समर्पित करणं, त्याला कीर्तन म्हणतात. म्हणून कीर्तनात फरक आहे, भजनात फरक आहे, निरूपणात फरक आहे आणि व्याख्यानात पण फरक आहे. जी व्याख्या असते, जो विषय असतो, कशावर व्याख्यान आहे,
आज सावरकरांवर व्याख्यान आहे. म्हणजे व्याख्या काय आहे? सावरकर. आणि जे आयन ऐकायचं आहे, सावरकरांवरची जी व्याख्या आहे त्याचं ऐकायलाच चाललंय म्हणून ते व्याख्यान, त्याचे दुसरा विषय नसतो. सगळे विषय तिथे नसतात. म्हणून प्रत्येक शब्द आपण हे कळणं आपल्याला का गरजेचं आहे? परमात्म्याला आपण अनेक अंतररंगातनं अंतरपाठातनं बघतो. मग जेव्हा वारकरी जेव्हा निघतो, कोण करतो? सन्मान कोण देतो? तो वारकरी देतो. मग जिथं पांडुरंगाला सन्मानच दिला नाही, मग सन्मान द्यायचा नंतर स्वतःचा मान सोडला पाहिजे. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता? माझाही मान आहे. तुमचा मान राखायची गरजच नाही. तुम्ही समोरच्याला देताय म्हणजे तुमची ओळख आपोआप होते. अमुक अमुक पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, सचिन तेंडुलकरला पद्मश्री दिलं गेलं. ठीक आहे, कळलं. पण आपोआप येतं कोणाच्या हस्ते? म्हणजे ज्याचं दाखला किंवा ज्याचं प्रेझेंटेशन, ज्याचा प्रेझेन्स आपोआप येतो, तो दाखवायची गरज नाही. मग परमात्मा काय आहे? पांडुरंगाशी एकरूपता होणं. वारकरी पांडुरंगाशी एकरूप होतो, सन्मान देतो, मान राखतो. कुठं चाललायस? वारीला. वार अधिक ईश्वर, म्हणजे ज्याच्यामध्ये, ज्या सन्मानामध्ये परमेश्वर आहे ती वारी. नाही तर आपण कुठं चाललंय? यात्रेला चाललाय. पण यात्रा कसली? यात्राचं होतं जिथं म्हणजे 3 अवस्था जिथं उत्पन्न होतात आणि प्रश्नचिन्ह निर्माण करतात. म्हणजे प्रश्नचिन्ह, म्हणजे अवस्था, 3 अवस्था, त्याला यात्रा म्हणतात. कुठल्याही यात्रेत बघा 3 अवस्था असतात. पण वारीमध्ये एकच अवस्था, सन्मान. कुठं निघालास? वारीला निघालास. कुठं निघालास? यात्रेला निघालास. हो का? म्हणजे बऱ्याच यात्रेला तिकडे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, संगीतापासून तमाशापर्यंत. ईश्वरीय तत्व नाही, परमात्मा नाही. पण कुठं निघालास? वारीला चाललो. हो का? वा, सांगायची गरज लागत नाही, पांडुरंगाकडे चाललाय. आपोआप घडणारी, आपोआप होणारी जी कृती आहे. म्हणून परमात्मा महत्वाचा आहे. जीवनामध्ये आपण म्हणतो, आता काही शब्द आम्ही लिहून ठेवले आहेत. पीठ मागच्या वेळी जे होतं की जातं आणि पीठ. मुळात जातं म्हणजे काय? तर सूक्ष्मता. आणि जेव्हा जात्यावरती ते जातं दळलं जातं, धान्य दळलं जातं, तेव्हा त्या, समजा गहू आपण त्या जात्यात दळतोय, बघा बरं का, डोळ्यासमोर आणा. जातं खाली एक फिरणार, खाली स्थिरता, वरचं फिरणार आहे. त्याला लाकडाचा दांडा आहे, त्याला लोखंडाचा दांडा चालत नाही, त्याला लाकूडच लागतं. त्याचं कारण असं की लाकडामध्ये जे तत्व आहे ते 0 अंशाचं ऋणभारित तत्व आहे. हे ऋणभारित तत्व फिरवतं कोणाला? तो वरच्या चक्राला. आणि वरचं चक्र परत धनभारित झालं, कारण ते फिरत आहे, बदल आहे. खालचं जातं, खालचं जाताचा जो भाग असतो तो ऋणभारित झाला. धान्य टाकलं, बीज टाकलं. 1-2 गोष्टी समोर ठेवा. डाव्या हाताला जातं ठेवा, उजव्या हाताला स्त्री पुरुष ठेवा. गर्भाचं रोपण कसं होतं, सूक्ष्मतेत कसं जातं, आणि धान्याचं पीठ सूक्ष्मतेत शक्ती कशी तयार होते हे कळतं. धान्य सोडलं, तुम्ही भरडाला सुरुवात केली.
फिरायला सुरुवात केली, खालचं जातं काही करत नाही. खालच्या जात्याची जी शक्ती आहे, स्थिरतेची जी शक्ती आहे, ती त्या दांड्यामध्ये असते. त्या दांड्याने जो फिरवतो ना आपण त्या कुंटीतनं, त्याच्यात असते. म्हणजे स्थिर तत्व त्या वरच्या दांड्यामध्ये पण असतं. थोडं हल्लं की वरचं संपलं. पण वरचंही स्थिर, खालचंही स्थिर, मध्ये जो फिरतो तो धनवार. आणि त्याच्यामध्ये जे पेरलं जातं तो मनुष्य देहातलं वीर्य आणि जात्यामध्ये धान्य. दोन्हीच्या ठिकाणी आपण बघितलं खळगा असतो. स्त्रीला सुद्धा असतो, स्त्री योनी खळगा आहे, जात्याला सुद्धा खळगा आहे. जेव्हा योग्य तऱ्हेने भरडलं जातं तेव्हाच पीठ पडतं. जातं दळून तुमचा जो व्यायाम होतो, जे गुण शास्त्रामध्ये दिलेले जे प्राप्त होतात, तेच मनुष्य आणि स्त्रीची शारीरिक एकीकरण झाल्यावर, क्रिया झाल्यावर प्राप्त होतात, तेच गुण प्राप्त होतात. इथनं परमात्म्याची सुरुवात होते. देह आहे, पण जोपर्यंत त्या बीजाला भरडलं जात नाही, जोपर्यंत त्याच्यावरती बलाचा उपयोग केला जात नाही, जोपर्यंत ते फिरवलं जात नाही, तोपर्यंत त्याला गती प्राप्त होत नाही. मग ते एकत्र करून त्याचं पीठ होतं. आणि जेव्हा ते पीठ होतं तेव्हा त्याच्यामधनं बीज उत्पन्न होतं. स्त्री गर्भाशयामध्ये आणि जात्यामध्ये उत्पन्न होते ती शक्ती. दोन्ही सारखं आहे, फक्त बघाचा आणि समजाचा, कळायचा दृष्टिकोन वेगळा आहे. परमात्मा स्वरूप माऊलींच्या रूपात बघा, तुकाराम महाराजांच्या रूपात बघा, त्यांनी परमात्म्याचं वर्णन करतानाच त्या पांडुरंगाचं असं केलेलं आहे की तुम्ही आजूबाजूला कुठं पाहणारच नाही. एक संध, एक रूपता आणि त्याच्यासाठी लागणारं धैर्य, स्थिरता आणि त्याच्यामधनं निर्माण होणारा वेळ. माऊलींनी पसायदान लिहिलं, पहिल्या दिवशी नाही लिहिलं, आधी 9,000 ओव्या लिहिल्या. तरी लक्षात आलं की समाजाला काही 9,000 ओव्या वाचणार कोण? 9,000 ओव्या वाचण्यासाठी तेवढी आकलनता पाहिजे, म्हणजे मराठीत सोप्या भाषेत सांगून लिहून सुद्धा. म्हणून मग प्रसादरूपी पसायदान केलं. 9,000 ओव्या वाचल्यात तरी त्याच पांडुरंगाचं दर्शन होणारे, तीच भगवत प्राप्ती होणारे, जे तुम्ही पसायदानाच्या 9 कडवी वाचल्यानंतर किंवा 9 कडवी म्हटल्यानंतर होणार आहे. बघा उच्चार म्हणजे शब्द पण इथं कुठला आला? कडवं. कडवं म्हणजे काय? जे कडू आहे पण आडातलं आहे. कारलं कडू आहे पण आडातलं आहे. गुणधर्म गोड, साखर कमी करतं. मग गुणधर्म गोड कसा? कडू आहे कारल्याचा गुणधर्म. जेव्हा खाता तेव्हा जी देहामधली असलेली तुमची शर्करा आहे, साखर आहे, हे म्हणण्यापेक्षा मधुर गुण जो आहे तो कमी करतो, म्हणून ते गोड. पण गुणधर्म आणि स्वतःची ओळख विसरत नाही, म्हणून कितीही घोळा कडूच लागतं. मग परमात्म्यामध्ये तुमचं स्वतःचं एकरूपता होणं, परमात्म्यामध्ये स्वतःला विलीन करणं, हे प्रत्येकाला जेव्हा करायची स्थिती येते, करायची वेळ येते, तेव्हा आपल्या देहामध्ये असलेला उत्तम भाव हा तिथं प्रदर्शित होणं गरजेचं असतं. तर त्या परब्रह्मापर्यंत तुम्ही पोचू शकता. कारण जोपर्यंत तुम्हाला स्वतःमधल्या परमात्म्याची ओळख नाही, तोपर्यंत त्याचा उपयोग नाही.
म्हणून काल बोलताना एक विषय झाला होता की वेडी माणसं. वेडा माणूस माणूस नसतो का? असतो. आपल्याला आपण म्हणतो काय वेडा आहे, काहीच कळत नाही. फ्रान्स शास्त्रज्ञ आहे, आत्ता मला नाव आठवत नाही, अतिशय उत्तम गणिततज्ञ, भौतिकशास्त्रातला तज्ज्ञ, उत्तम साहित्य लिहिलेलं, पण विस्मरण झालं. आणि विस्मरण झाल्यानंतर म्हणजे त्या पुस्तकांमध्ये असं कार्टून दाखवलं की एक लहान मुलगा त्याला साधं गणित विचारतो, 2x2 किती, पण त्याला ते सांगता येत नाही. आहे कोण? मुळात अर्थाचा जनक, अर्थशास्त्राचा जनक. पण जेव्हा विस्मरण होतं तेव्हा काही आठवत नाही. मग विस्मरण म्हणजे काय आहे? तर स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करतो. अजून एक जन्म, आईच्या पोटातनं घेतलेला जन्म, वाढलेला जन्म, व्यावहारिक जन्म, आणि हा स्वतः आता अजून परत झालेला वेगळा जन्म मी विसरलो. त्याचा अर्थ असा नाही की त्याला काही कळत नाही. त्याचं विश्व वेगळं, त्याची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्याला कळत नाही. ही अडचण आहे. म्हणून तो माणूस नाही का? तर आहे, नक्कीच आहे. पण ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. आणि हा भोगाचा प्रकार आहे. परमात्म्याने केलेलं वर्गीकरण आहे की प्रत्येकाला कसे भोग भोगायला लागतात, आणि हे भोग भोगताना स्वतःचं आयुष्य काय आहे हे कळणं गरजेचं आहे. जीवनामध्ये मला एकदा आठवतं की डॉक्टरांनी एक वांगी आणली होती. एकांनी त्यांच्या घरची वांगी आणली होती. आपण बाजारामधनं वांगे आणले असेल कधी, त्या वांग्यामध्ये एक डोळा येतो. मला म्हटलं हातात घेऊन बघा. बघितलं. म्हटलं हे काय आहे? म्हटलं वांग आहे. हे काय आहे? म्हटलं ठीक आहे, लहानपणापासनं माहिती होतं की वांगा, पण डोळा आहे असं हे तेव्हा अगदी हे नव्हतं झालेलं. म्हणजे त्यांना सांगावं इथपर्यंत माझी तयारी नव्हती मनाची. आणि त्यांना म्हटलं इथं कीड लागली आहे का, असा मी एक त्यांना प्रश्न केला डॉक्टरांना. ज्या बरोबर ज्यांनी आणलं होतं वांग, ज्यांच्या शेतातलं होतं ते पटकन म्हणले नाही नाही नाही, ते कीड नाही आहे, तो डोळा आहे. दाखवलं, ते घेऊन गेले. डॉक्टरांना द्यायचा त्यांनी प्रयत्न केला, अर्थात ते घेत नाही. दाखवायला आणलं होतं एक वेगळ्या प्रकारे, म्हणजे त्यांच्या इथं कीडच लागायची. तर डॉक्टरांनी काहीतरी त्यांना उपाय करायला सांगितला होता खतामध्ये, तर तेव्हा ते आलं होतं. आणि जेव्हा तो माणूस गेला, मला म्हणाले दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. तांदूळ निवडायला घेताना स्त्री काय करते? तांदूळातले खडे काढते का तांदूळ बाजूला करते? म्हटलं खडे बाजूला काढते. पण मग तिला खडे कसे दिसतात? म्हटलं कसे दिसतात म्हणजे डोळ्याला दिसतात, काळे खडे असतात. मग फक्त काळेच असतात का खडे? गारा असल्या तर? पांढऱ्या गारा पण यायच्या, छोटे खडे येतात त्याला, ते असल्या तर म्हटलं ते साधारण कळतंच. मग म्हटले असं का करायला लागतं? हे जे आपण तांदूळ निवडताना ताटात ती बाई असं करते, तांदूळ जे निवडतात किंवा असं असं करून निवडलं जातं, हे का करतात? तर म्हटलं नाही सांगता येणार. मग खाली तिथं जैन म्हणून दुकान होतं. मला म्हटले एक 5 रुपयाचे तांदूळ घेऊन या, बिन निवडलेले किंवा न निवडलेले. म्हटलं ठीक आहे. ते घेऊन आलो. एका वर्तमानपत्रावरती, कागदावरती त्यांनी ते काढले मूठभर. मला म्हणले निवडा, खडे वेगळे काढा.
खडे वागडे आम्ही असा पहिल्यांदा बाजूला करून कुठं खडं दिसतोय का, हा काळा दिसतोय. मग कुठं पांढरा दिसतोय का, तो दिसतोय. पण ओळखायचा कसा, तर हात दाबून बोट दाबून बघायला लागतं खडा आहे की नाही ते. दाबतं कोण, बोट. कळतं कोणाला, मेंदूला. केले, बाजूला केलं, म्हणले झालं. कशातनं काय काढलं ते, म्हटलं काही नाही, तांदूळातनं खडे बाजूला केले. म्हटले मग आता शुद्ध झालं काय, म्हटलं आता शुद्ध झालं, खाण्याला योग्य झालं. मग ह्याच्यात सकट खाल्लं असतं तर काय, म्हटलं कसं शक्य आहे, दात तुटले, दाताला लागलं असतं. म्हटले विचार करा. आता म्हणते त्याच्यावर विचार करण्यासारखं काही नव्हतंच, कारण तांदूळात खडे होते म्हटल्यानंतर ते जर आले दाताखाली आले तर दात तुटणार एवढं कोणीही त्याच्यामध्ये सांगू शकतं. मला म्हटलं एक दिवस विचार करा. झालं म्हटलं आता एक दिवस, अजून काय, आता खूप विचार केला. काही नाही म्हटलं, माझं उत्तर बरोबर आहे. तांदूळात खडे आले की दाताला लागणार, दात तुटणार, एवढंच होतं. दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटले काय उत्तर आलं, परत टाका म्हणले, ते मिक्स करा, परत निवडा. म्हटलं परत ठीक आहे, म्हटलं परत मिक्स केलं आणि परत निवडलं, परत वेगळं केलं. उत्तर काय, म्हटलं काही नाही, दाताखाली आल्यानंतर ते होणार एवढं नक्की, दातच तुटणार, हे माझं उत्तर. म्हटलं फायनल त्याच्यात. ठीक आहे म्हटलं, अजून एक दिवस विचार करा. पण त्यांचे प्रश्न असे कोडी असायची की काही कळायचं नाही, पण उत्तर असायचं एवढं मात्र नक्की होतं. म्हटलं दोनदा विचारतायत म्हणजे काहीतरी याच्यामध्ये अजून आपण बघावं काय ते. ठीक आहे म्हणले, घेऊन जा, मिक्स करा, घरी एकदा प्रयोग करून बघा म्हटलं. म्हटलं बरं. मग ते घरी आणलं, ताटलीत घेतलं आणि त्याच्यात करून बघितलं की काय होतंय. पण उत्तर काय त्याच्यामध्ये मला वेगळं द्यावं किंवा काय बोलावं असं वाटलं नव्हतं. आणि मग परत दुसऱ्या दिवशी गेलो, परत ते बांधून घेऊन गेलो. मला म्हणले परत एकत्र करा, परत वेगळं करा. फटाफटा वेगळं केलं. म्हटलं हे केलं. म्हटलं आता काही नाही, उत्तर तेच. मला म्हटले बरोबर आहे उत्तर. म्हटलं मग उत्तर बरोबर आहे तर मग म्हटलं आपण एवढे 3 दिवसमध्ये, म्हटलं मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी वेगळं सांगाल. मला म्हटले पहिल्या दिवशी किती वेळ लागला. म्हटलं पहिल्या दिवशी लागला, एक 5-10 मिनिटात काढले मी खडे बाजूला. दुसऱ्या दिवशी किती लागला आणि आज किती लागला. आज 2 मिनिटात काढले बाजूला. त्याच तांदूळात तेच खडे मिक्स केले होते, त्याला काही रंग होता का, नव्हता. पण आज लगेच झालं. कसं काय झालं, तर म्हणले एकरूपता. परमात्म्याची एकरूपता, परमेश्वराची असलेली एकरूपता. हे म्हणले आपण नको ते विचार पटपट बाजूला काढले की ते खड्यासारखे असतात. विचार हे खड्यांसारखे असतात, आचरण खड्यांसारखं असतं. हे खडे बाजूला काढले की माणूस खडा होतो. सगळ्यात दोष कुठनं येतो, तर खड्यातनं. हातात काय घालतात, खडा. कानातल्या याच्यामध्ये काय असतो, म्हटलं खडा. मग रत्न का नाही म्हणत त्याला, खडा का म्हणतात. म्हणजे परत दुसरा प्रश्न आला. म्हटलं नाही त्याला खडाच म्हणतात, नाही ते रत्न का नाही, मग रत्न कधी होतो. म्हटलं तर रत्न कधी होतो म्हणजे जे मूळ स्वरूपात असतात, जसा म्हटलं पाचू असतो, पुष्कराज असतो, ती रत्न आहेत, ते खडे नाही आहेत. मग तो खडा नाही आहे का. नाही म्हटलं खडा आहे, पण ते त्याला रत्न म्हणतात. म्हणजे मग त्याची ओळख काय, त्याची किंमत काय.
नाही म्हटलं तो सोनार ठरवणार, म्हणजे जो ज्याच्याकडे जो विकतो ना तोच ठरवतो. म्हणजे असतं तुमच्याकडं, किंमत दुसरा ठरवतो, तुम्ही काय करताय हे दुसरा ठरवतो. मग तुम्ही काय करता? साशंकता. समजायला थोडा विषय अवघड वाटेल, कंटाळा येईल ऐकताना, पण मनुष्याचं चक्रच असं आहे. कुकरमध्ये भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचे, हात बुडवायचे, तेवढं पाणी भरलं, 5 शिट्ट्या झाल्या की कुकर झाला. इतकी सोपी कृती आहे. उडालं काय? तांदूळातलं पाणी वेगळं झालं का भांड्यातलं पाणी कमी झालं आणि ते तांदूळात गेलं? जर भांड्यातलं पाणी जर आटून उकळून ते तांदूळात गेलं तर मग तांदूळातलं पाणी कुठं गेलं? मग उकडलं कसं गेलं? मग उकडलं काय आहे? उकड काय आहे? मग गणपतीला उकडीचे मोदक कशासाठी? उकड कशाची आली? जे मूळ तत्व आहे त्या मूळ तत्वाला सूक्ष्मतेत नेऊन ते बाहेर प्रदर्शित करणं म्हणजे उकड आहे. उकडीचे मोदक मूळ तांदूळाला त्या तापमानामध्ये तापवून त्याच्यामधली असलेला सूक्ष्मता हे बाण्याच वाटे बाहेर काढून, बाहेरचं पाण्याला पाणी जेव्हा मिळतं तेव्हा त्याच्यामध्ये गती निर्माण होते, त्याच्यामध्ये वेग निर्माण होतो आणि त्याच्यामधनं सत्वाची निर्माण होते. तीच कृती स्त्री आणि पुरुषाच्या योनीमध्ये होते. स्त्रीच्या योनीतला द्रवपदार्थ पुरुषाच्या वीर्यामधले जेव्हा एकमेकाला धडकतात तेव्हा त्यातनं सात्विकता, तेव्हा त्यातनं सत्व निर्माण होतं. ते सत्व म्हणजे गर्भाचा जो वाढायला लागलेला आहे त्याचा पहिला अंश. म्हणजे ही जी कृती आहे, आपण जे म्हणतो की काय आहे, मग मोदक कशा करता पाहिजे? काय मोदक आली की त्याला पाळी कशाला पाहिजे? मग स्त्रीला काय येते? पाळीच येते ना. मग मोदकाची पाळी जर व्यवस्थित झाली तरच तो आतलं सारण जे सारलेलं आहे, जे सारवलेलं आहे, जे स्वच्छ आहे, जे एकरूप आहे त्याचीच तुम्ही मजा घेणार आहात. जर बाहेरची पाळी उत्तम असेल तर हीच कृती स्त्री देहामध्ये असते. ज्या स्त्रीची मानसिक महिन्याची पाळी योग्य असते तो देह सूक्ष्म, पवित्र, स्वच्छ असतो असं शास्त्र सांगतं. नाही, सुंदर झाली. आता आम्ही साचा आणतो, कृत्रिमता आली. मग ती नाही, आमची आई करायची, ते लगेच चर्चा होते. ही उत्तम झाली आहे कारण ही बायकोनी केली ना, ती बोलता येत नाही. पण आमची आई किंवा आजी करायची ना, ती हातावर करायची. आपण परमात्मा विषय बघतोय. कुठं स्वरूप लपलेली आहेत आपल्या कृतीत आहेत. वेडा असा 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 करतो, तिकडं त्याच्यामध्ये जा. आपल्याला म्हणतं काय वेड्यासारखे हावभाव करतोय. तो त्याच्या जगामध्ये त्या परमात्म्याशी बोलत असतो. आपल्याला कळत नसतं, त्याला कळत असतं. आणि तो त्या सीमा ओलांडून गेलेला असतो. तेव्हा त्याला कुठलं ब्लड प्रेशर, डायबिटीस काही राहत नाही. त्याला कुठलेच भोग राहत नाहीत, कारण त्या परमेश्वराजवळ तो मुक्तच राहील. बघ, वेड्यांना तुम्ही शक्यतो ज्यांच्या आहेत त्यांच्या तब्येती वगैरे बघ कशा असतात, दणकट असतात. आपण म्हणतो वेडा झाला आहे, पण ज्याच्यामुळं जर कारण झालं तर त्याचा सत्यानाश, सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. कारण त्या परिस्थितीत ढकलायला आपण कारणीभूत ठरतो. नामदेव महाराजांच्या घराणं इतकं उत्तम, एकनाथ महाराजांचं घराणं उत्तम, संस्कार उत्तम, पण मुलगाच विरुद्ध नाथांच्या गेला. हे माझे वडीलच लोकांना फसवतात. हे जे कीर्तन प्रवचन सांगतात ना, हे असलं काही नसतं.
एकनाथ महाराजांचा मुलगा वडिलांच्या विरुद्ध धर्मासनामध्ये जातो आणि सांगतो माझे वडील हे फसवतात लोकांना, थोथांड आहे. बोला, म्हणजे उत्तम ठिकाणी सुद्धा उत्तम धान्य, उत्तम बीज जरी असलं तिथं तरी काहीतरी त्रुटी ही परमेश्वर ठेवतोच. हा त्याचा नियम आहे. आणि मग परमात्मा जो आहे, हा पांडुरंग जो आहे, जो विटेवर उभा आहे, पुंडलिकाने टाकली इथं पांडुरंग उभा राहा, पांडुरंग उभा राहिला कमरेवर हात ठेवून. कमरेवर का ठेवला? असा का नाही उभा राहिला? सरळ हात ठेवून का नाही उभा राहिला? असाच का राहिला? कधी विचार करतो कमरेवर हात ठेवूनच का उभा राहिला हा बाबा? कारण कमरेवर हात ठेवल्यानंतर, आपल्या पोटावर हात ठेवल्यानंतर तुमचं वायुतत्व देहामधलं हे मोकळं होतं. आणि त्या अग्नितत्व, जे देहातलं मूळ अग्नितत्व असतं, ही कृती तुम्ही करून बघा. जेव्हा तुम्ही फक्त आपले दोन्ही हात कमरेवर ठेवाल आणि 1 मिनिट उभे राहाल, तेव्हा तुमच्या देहामधनं किती गॅस मोकळा होतो हे तुम्ही अनुभवा. वायुतत्व मोकळं होतं आणि देहामधलं अग्नितत्व जागृत होतं. पायाखाली वीट होती, संसाराचा काय आलाय तो वीट. घर बांधायला काय लागते तो वीट. कापड आणलं पण 2 धुण्यात विटलं. काय सांगू, सुनबाईनं बाहेर बसवलंय का? विटाळ आहे. पांडुरंगांनी पायाखाली घेतली ती वीट. पुंडलिकाकडे वीट आत टाकली आणि पांडुरंगाने ती फक्त त्याच्यावर उभा राहिला म्हणून ती वीट प्रसिद्ध झाली का? मग वीट काय आहे? ते अग्निस्वरूप आहे, जे आकाश तत्व आणि वायू तत्वाला बांधून ठेवतं. आणि अग्नितत्व स्थिरतेतनं मोकळं करतं. समजायला थोडं अवघड जाईल. समोर आणलं वीट, आणा वीट भाजतात का? भाजल्यानंतर त्यातनं काय जातं? आता तुम्ही म्हणाल काय नाही, त्यातनं पाणी मोकळं होईल. ओव्हनमध्ये ठेवल्यानंतर जाईल का भाजलं? नाही जाणार. अग्नीमध्येच तलामध्ये ठेवून अग्नी एक विशिष्ट प्रकारे वाळूची रचना केली जाते, मातीची रचना केली जाते. कारण जो अग्नितत्व, जे अग्नी द्यायचा आहे, तो अग्नी हा स्थिर अग्नी असला पाहिजे. मग त्यातनं जो धूर निघतो, आपण जातो इथं धुराचा वास येतो, म्हणजे इथं कुठेतरी आधी लहानपणी आम्ही त्या दत्तवाडी रोडला जायचो, तिथं त्या विटांच्या भट्ट्या होत्या की समजायचं. पण ती वीट आमच्या जीवनामध्ये आली आणि आयुष्य विटलं. म्हणजे देहामधला अग्नी अस्थिर झाला. तो पांडुरंगानी त्याच्यावरती उभं राहून ते परमात्म्यानी आपलासा करून तो स्थिर केला. काय करत होता तेव्हा पुंडलिक? पांडुरंगाला वीट टाकली, पण पुंडलिक काय करत होता? का थांबवलं त्यांनी? आई बापांचीच सेवा करत होता, बापाचीच सेवा करत होता. मग बापाची सेवा करताना परमात्म्याला समोर दरवाजात उभं राहिलं तरी त्यांनी सांगितलं नाही थांब. कशावर थांबू? हे घे. आपण नुसतं तो कृतीला हे करून झालं, तेव्हापासून पांडुरंग पिठेवर उभा आहे एवढं बोलून मोकळा. पण वीट म्हणजे जीवनामधला तुमच्या असलेला अनियंत्रित अग्नी जो स्थिर करतो, तुमचं मन जो स्थिर करतो, ते म्हणजे वीट. आणि त्याला स्थिर करणारा म्हणजे पांडुरंग, जो त्या विटेवरती उभा आहे, विटेच्या वर उभा आहे. नुसतं पुंडलिकाने टाकलं म्हणून नाही, एकाच विटेवर उभा आहे. मग पुंडलिकाला तेवढी अक्कल होती, त्यांनी 2 विटा टाकल्या असत्या. तुम्ही म्हणाल एकच होती त्याच्यात. पांडुरंगाने त्याला विचारलं कुठं उभा राहू? त्यांनी सांगितलं साय तिथं उभा राहा. मग पुंड म्हणजे काय?
आणि पुंड शब्दाचा अर्थ काय? जो अग्नीला नियंत्रित करतो, संयमित ठेवतो आणि स्वतःतला संयम वाढवतो, तो म्हणजे पुंड. पुंड शब्दाचा अर्थ आहे पुंडलिक. पुंड या शब्दाचा अर्थ आहे जो नियंत्रित ठेवतो, ऊर्जेला जो नियंत्रित ठेवतो तो पुंड. आणि अलिक या शब्दाचा अर्थ त्या ऊर्जेचा जो सन्मान करतो तो म्हणजे पुंडलिक. मग तो कसा आहे? तर आसक्त आहे. कोणाचा आहे? तर परमात्म्याचा आहे. त्याला म्हणतो का श्री पुंडलिक? तुकाराम महाराजांना म्हणतो, पण पुंडलिक म्हणत नाही, भक्त पुंडलिक म्हणतो आपण. भक्त कशाला पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज भक्त नव्हते, तुकाराम महाराज भक्त नव्हते, नामदेव महाराज भक्त नव्हते. आपण म्हणतो भक्त नामदेव महाराज नाही, पुंडलिकच फक्त भक्त. कसा? कारण परमात्म्याचं स्वरूप काय आहे हे त्यांनी उत्तम तऱ्हेने ओळखलेलं होतं. म्हणून पहिला भक्त पुंडलिक. मग आई वडिलांची सेवा, सन्मान, वारकऱ्याचं महिला मान म्हणजे कुठं? पुंडलिकाचं गेलं मंदिर पंढरपूरला की पुंडलिकाच्या मंदिराचं पण दर्शन घेतलं जातं. का? तो वारकरी आहे. सन्मान जो करतो, त्या पांडुरंगाचा, त्या परमात्म्याचा जो सन्मान करतो, असा पहिला भक्त, पहिला वारकरी म्हणजे तो भक्त पुंडलिक. जो त्या भक म्हणजे स्वीकारणे आणि एकरूप होणे असा ठिकाणी जो आसक्त झाला आहे तो भक्त. मग परमात्म्याचं स्वरूप जेव्हा त्याला प्राप्त झालं तेव्हा त्याला परब्रह्मची प्राप्ती झाली. आणि मग त्याची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भक्त पुंडलिकाची. म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर आपण कशाचं दर्शन घ्यायला पाहिजे? आपण काय, आपली आसक्ती कुठं पाहिजे? का ठेवलं शक्तीला बाजूला? पहिली आसक्तीच तुमची जर पूर्ण संपली तर तुम्हाला शक्तीची गरजच नाही. 4 हात लांब ठेवले, आपण म्हणतो का कोसावर ठेवलंय? 4 हातच लांब आहे. आईसाहेब 4 हात लांब, रुक्मिणी जास्त नाही. सांभाळून जा बरं का त्याला, पण त्या माणसाची, त्या मित्राला जरा 4 हात लांबच ठेव. 4.5 हात का नाही? 5 का नाही? 4च का? आपण कधी विचार करतो? चौफेर उधळला, कीर्ती चौफेर झाली, 4ही दिशांना झाली, मग 4च का? 4 हातावर लांब, तिथं पण म्हणतो की जरा 4 हात लांब राहा, 4 चौघात बोलू नको. 5-10 माणसांमध्ये बोलू नको म्हणत नाही, 4 चौघात बोलू नको म्हणतो. मग काय आहे हे? परमात्मा आणि परब्रह्म ह्याच्यातला जो फेरा आहे तो ह्या 4 आकड्याच्या मध्ये लपलेला आहे. आता तुम्ही म्हणाल तर 4 आकड्यात कसा काय लपलेला आहे? 4 शब्द जर तुम्ही लिहिलात तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्याचं मुख आहे, 4 शब्द हा असा जेव्हा लिहिला जातो 4 शब्द, तर त्याचं जे मधली जी गोल आहे, सगळ्यांना आपण पहिल्यांदा किती वेळा म्हटलं की शून्य म्हणजे परमेश्वर, आपलं जीवन आहे, चैतन्य आहे. आणि त्याला जे 2 दिशा आलेल्या आहेत, हा धन आणि ऋणभार आहे. मग देहामधला धन आणि ऋणभार म्हणजे नीतिमत्ता आणि बुद्धिमत्ता ही जिथं व्यवस्थित सांभाळली जाते तिथं हा शब्द वापरला जातो. जिथं धनभार आणि ऋणभार आपल्या जीवनाशी निगडीत आहेत, 4 शब्दाचा परत हे काढा, फिगर काढा आणि बघा. आणि बैलाची आणि फिगर काढा, गाईची फिगर काढा, गाईचा चेहरा बघा कसा आहे, असाच येतो ना आकार. कधी आपण विचार करतो हरणाचा पण येतो, पण उत्तम जर बघितलं तर गाईचाच येतो. 4 चौघात बोलू नको,
चार चौघात उठबस करताना जरा सांभाळून केली पाहिजे. सगळं चार चौघात. मग चार कळलं, पण चौघं कोण आहेत? चार कळलं, ही चौघक असलेली कोण आहे? तर चार हे वेद आहेत. ज्यांचं आकलन जो करतो, आडनावं तशीच तयार झाली आहेत. चार वेदांचा अभ्यास केलेला चतुर्वेदी, 3 वेदांचा अभ्यास केलेला त्रिवेदी. ही जी आडनावं तयार झालेली आहेत, ही अशा प्रकारे तयार झालेली आहेत. आणि मग याच्यामध्ये आपण परब्रह्म हे स्वरूप त्या पांडुरंगापाशी बघताना आईसाहेबांना 4 हात दूर ठेवलेलं आहे. याचं कारण असं की तुम्ही जेव्हा एकदा पांडुरंगाला समर्पित होता, तेव्हा तुम्हाला वेगळं शक्तीची गरज लागत नाही. स्त्री ही शक्ती आहे. स्त्रीपीठांवरती देवीचं आहे, वणीची देवी आहे. आपण देवीचंच आहे. तिथं शंकराचं स्थान आहे का? पिंडी असेल, मी म्हणत नाही असं, कुठं असेल पिंडी. जिथं जिथं पीठस्थानं आहेत, मग तिथं शक्ती का वेगळी आहे? तिथं शिवतत्व का नाही? शक्ती तत्वच कसं काय आहे? कारण शक्ती तत्व सूक्ष्मात भरडलेलं आहे. पीठ हे सूक्ष्मात भरडलेलं आहे. जेव्हा पीठ होतं तेव्हा पीठाचा फक्त गोळाच होऊ शकतो, परत पीठाचा दाणा होऊ शकत नाही. म्हणून पोटचा गोळा. काय सांगू, माझ्या पोटचा गोळा होता हो. पोटचा चौकोन नाही म्हणत, गोळाच म्हणतात. कुठनं केला हा गोळा? पडतो बघा कसा शब्द. आपण इतकं एकाला एक शास्त्र जोडलेलं आहे. बर्फ कधी गेला आपण खातो, काय करायचं? बर्फाचा गोळा खाऊ आपण. चल ठीक आहे. विविध रंग त्याच्यात मिसळायचे, बर्फाचा गोळा खायचा आणि पटकन तो पडतो. अर पडला. काय पडला? गोळा पडला. लोण्याचा गोळा. असं म्हणतात हे 2 भाग झाले. नाही, 2 भाग झाले की तो गोळा होत नाही. जो एकच असतो, अखंडित असतो, भरलेला असतो, तो गोळा आहे. पण जेव्हा तो वेगळा होतो, तो स्वतःच्या अस्तित्व संपवून वेगळा होतो. मनुष्य जीवनामध्ये आपण म्हणतो काय काय शरीराचा लोळा गोळा झाला. लोळतोय, पण गोळ्याच्या स्वरूपात वळतोय. कधी काय बदल घडेल सांगता येत नाही. तुटत तुटत गोळा पडत नाही, भस्कन खाली पडतो. गर्भपात भस्कन होतो, थोडा थोडा होत नाही. जीवनाची गोळा आणि बेरीज. मग त्यातला गोळा कुठे आहे? जीवनाची गोळा बेरीज उत्तम हवी, पण मग गोळा कोण आहे? कधी विचार करता आपण? हा बेरीज कळली, पण मग धनभार ऋणभार बेरीज वाजाबाकी म्हणायची का? जीवनाची बेरीज वाजाबाकी नाही, पण जीवनाची गोळा बेरीज उत्तम जमली की संसार उत्तम होतो. मग गोळा कोण? गोळा म्हणजे आपल्या देहामधल्या असलेल्या परमात्म्याचा तो अंश ज्याच्याशी आपण जोडलेलो आहे, त्याच्या सन्मानाने, त्याच्या मानाने जर आपण स्वतःला त्याला समर्पित केलं, तर जे अधिकीकरण होतं आपल्या देहाचं, त्याला बेरीज म्हणतात. म्हणजे त्याला गोळा बेरीज म्हटलं जातं. की जीवनाची गोळा बेरीज उत्तम आहे. सांगा कशी आहे? काय नाही, बायकोवर उत्तम राहतो, मुलं सगळी चांगली आहेत, घरामध्ये सगळं आहे, एकंदरीत सगळं चांगलं आहे. काय झालं? चौकात काहीतरी झालं आणि सगळे गोळा झाले. म्हणजे बघा, कुठंतरी शक्तीचा कुठंतरी राज झाला किंवा शक्ती अति उच्च स्थानावर गेली, तेव्हाच गोळा होतात. साधी काहीतरी घटना घडली तर होत नाही. स्कूटर घसरली, 4 जण गोळा झाली, 5 जण गोळा झाली नाही म्हणत, 4 काय तो पडला आणि आले ना तिथं 3-4 जण गोळा झाले. 4-5 जण नाही म्हणत, 3-4 जण गोळा झाले म्हणतात. मग 4 ही काय गंमतच आहे. 4ही ठिकाणी
म्हणून जीवनामध्ये आपल्या गोळा बेरीज उत्तम असणं परमात्म्याचं दर्शन आहे. मग पांडुरंगाला लावलं जातो तो लोण्याचा गोळा, फासलं जातं तो लोण्याचा गोळा, श्रीकृष्णाने खाल्ला तो लोण्याचा गोळा. मग का? सत्वाचा गोळा केलेला आहे, सत्व गोळा केलेला आहे. परमात्म्यानी सात्विक भाव जिथं फासलेला आहे असा तो पुरुष उत्तम, तो पुरुषोत्तम, तो पांडुरंग. बघा त्याला हे फासतात, सगळं लोणी फासतात, लोणी लावलं जातं, कृष्णाला लोणी लावलं जातं, पण रामालाच लावलं जात नाही. काय गंमत आहे? कधी बघितलं आहे कुठल्या राम मंदिरामध्ये राम जन्माला रामाला लोणी लावलं आहे? कारण नाही. का? परमात्म्याचाच अवतार आहे. माऊलींच्या ठिकाणी जा, परमात्म्याचा अवतार आहे. हो, लोणी लावलं जातं, चंदनाचा गोळा पण करून लावला जातो. रामाला का नाही लावला? श्रीकृष्णाला लावला, सगळ्यांना लावला. जेवढे विष्णू अवतार आहेत, परमात्म्याचा अवतार, ते सगळ्यांना लावला. पण बिचारा आमच्या रामचंद्रांना नाही लावला. का नाही लावला? कारण स्वतःच परमात्म्याचं त्या गोळ्याचं स्वरूप हे प्रभू रामचंद्र आहे. शिवाचं स्वरूप, शिवाची शक्ती ही श्रीराम आहेत, देवीची शक्ती ही श्रीराम आहेत. म्हणून रामाचा उपयोग अग्नी जिथं उत्पन्न करायचा तिथं केला जातो, पण जर त्याचं प्रसरण करायचं असेल तर तिथं श्रीकृष्ण हवा, तिथं पांडुरंग हवा. नामस्मरण करताना प्रभू रामचंद्रांचं करा. गोंदवलेकर महाराज म्हणाले, राम नाम जपा कंठी. राम नाम जपा. का कंठ? का जपायचं? का जपायचं? कारण अशी ऊर्जा आहे जी तुमच्या देहाच्या अंतर्मनामध्ये असलेल्या अग्नीशी, ऊर्जेशी क्षणामध्ये एकरूप होते. म्हणून रामाला जपायचं आहे. पण सांगितलं गेलं नाही. रामाने नियमानेच चाललं. आधीच सांगितलं, राम म्हणजे नियम, श्रीकृष्ण म्हणजे वाटेल त्या गोष्टी. कसंही आयुष्य रंग म्हणजेच पांडुरंग. जिथं रंग आहे तिथं पांडुरंग आहे, जिथं रंग आहे तिथं श्रीकृष्ण आहे, जिथं एक रंग आहे तिथं श्रीराम आहे. एक पत्नी, एक वचनी. श्रीकृष्णाला म्हणतात का म्हणून तो व्याभिचारी झाला? तर नाही. रंग आहे. शुभ्र रंग जर रामाचा असेल तर त्याच्यात रंगणारा हा श्रीकृष्ण आहे. रामाने नाही चालू केली रंगपंचमी, श्रीकृष्णाने चालू केली. रंगात रंग मिसळा म्हणजे ऊर्जेची देवाणघेवाण करा, म्हणजे आनंद वाढेल. मग परमात्म्या अंशाची, परमात्म्याची विचारांची देवाणघेवाण जेव्हा केली जाते तेव्हा आनंद उत्पन्न होतो. म्हणून त्याला रंगपंचमी ती त्याच्यासाठी साजरी केली जाते. अयोध्येत रंगपंचमी साजरी केली जात नाही, पण श्रीकृष्णाच्या इथं साजरी केली जाते. तत्व. म्हणून तत्व काय आहे हे पहिलं कळणं गरजेचं आहे. पीठस्थानी गेलं, देवाच्या स्थानी गेलं, इथं का नाही आपण कधी बघत नाही, तो बघणं गरजेचं आहे. म्हणजे मी आलोय ते बरोबर आहे का? मला जी शक्ती पाहिजे, ज्याच्यासाठी मी आलोय, त्या शक्तीच्या पीठावर आलोय म्हणजे काय आहे? तिसरी शक्ती आहे, देवी शक्ती आहे. आणि देवीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे म्हणजे तिथं नारायण तर नक्कीच आहे. भला तो तिथं मूर्त स्वरूपात किंवा शुद्ध स्वरूपात जरी नसला तरी, कारण पीठ हेच नारायण आहे. त्यातली सूक्ष्मता, त्यातली ताकद हीच नारायण आहे, तेच परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला, त्या पीठाला ताकद देणारी ती देवी आहे. काही नाही, पीठ वाहत, कवड्या व्हा. पीठ आली, कवड्या आल्या, कशाला व्हायला? तो वाहतो म्हणून मी वाहतो. किंमत काय हो? काही नाही. काही माझ्या शब्दाला किंमत नाही. कवडी मोल
पण मग ती एवढी कवडी मोल असताना ती कवडी त्या देवीच्या दरवाजात त्या पिठाबरोबर कशी, गळ्यात कशी, कुठलं स्वरूप झालं? परब्रह्म स्वरूप, ब्रह्माचं स्वरूप आहे, ज्याच्याशी एकरूप होते. एकदा त्या देवीशी एकरूप झाली की तिचं अस्तित्व बदलतं. नगरसेवक होता तो पण कोणी विचारत नव्हतं, आमदार झाल्यानंतर विचारायला लागले. स्थान बदललं, स्थिती बदलली की किंमत बदलते. म्हणजे सूक्ष्मता कितीही उत्तम असेल तरी, जसा आपण म्हणतो की टायर कितीही चांगला जरी असेल तर तो रस्त्यावरचे खड्डे आणि त्याला सहन करायलाच लागतात. मग गती कोणाला आहे? त्या टायरला आहे. पण मिळते कोणापासनं? त्या गाडीमधल्या इंजिनांपासनं. पण फिरतंय कोण? ते टायर. मग इथं पिठामध्ये सूक्ष्मता कोणाकडे आहे? त्या पिठात आहे. दैवी शक्ती कशात आहे? नारायण शक्ती कशी आहे? ती पिठात आहे. पण त्याला गती देणारा कोण आहे? तर ती कवडी आहे. कवडी मोल. कवडीचा कधी आकार बघितलाय? असा हे असतात, मध्ये फट असते आणि त्या फटीला अशा बारीक बारीक रेगा असतात. एकदा डॉक्टरांच्या समोर पेठे म्हणून एकांचं दुकान होतं. एक गोट्या आणि कवड्या असं तिथं त्यांच्या इथं खाली चौकोन आखून कोणतरी 1-2 लहान मुलं खेळत होती, गोटे आणि कवडी. तेव्हा कवडी त्यांनी उचलून आणायला सांगितली होती. बघा म्हणले, काय दिसतंय? म्हटलं कवडी. कशी आहे? म्हटलं अशी आहे. ते म्हटले मला कळलं. ही कशी आहे बघा. बघितली त्याच्यामध्ये. म्हटलं काही नाही, फट आहे, रेगा आहेत. बरं म्हटले, जाऊन विचारून या किंमत किती. म्हटलं हे ते आपलं नाही आहे ना, त्या मुलांचं आहे. विचारून या म्हटले फक्त की किंमत किती आहे. 2-5 पैशाला त्या होत्या. ठीक आहे म्हटले. आता म्हटले शेजारी कासाराचं दुकान होतं. त्या कासाराकडं हिरव्या बांगड्या खणाचं सगळं विकलं जायचं. आत्ता काही वर्षापूर्वीच ते बंद झालं. तिथं जाऊन विचारा म्हटलं. तिथं गेलो, तिथं विचारलं. इथं 5 पैसे होते, तिथं काहीतरी 25 पैसे होते. म्हटलं यांच्याकडं महाग आहे का? म्हणले. म्हटलं ते माहीत नाही. म्हणले ही कशाबरोबर आली? कासाराकडची कशाबरोबर आहे? म्हटलं नाही ते माहिती, तो डब्यात देतो म्हटलं. आता बरं त्याला मागून बघा 5 पैशाला देता का? म्हटलं बरं. नाही म्हटलं. म्हटलं ठीक आहे, देऊन टाका. आता मला म्हटलं याची किंमत काय? ह्याच्याकडे 5 पैसे आणि त्याच्याकडे 25 पैसे का? व्यावहारिक दृष्टिकोनातनं विचार केला तर काहीच अर्थ नव्हता. पण जेव्हा बघ गणित कसं आहे, कवडीचं गणित कसं आहे. जर तुम्ही कवडी डोळ्यासमोर आणलीत, कवडीचा खालचा भाग डोळ्यासमोर आणलात, तर त्याचा आकार स्त्रीच्या योनी आणि पुरुषांच्या मागच्या डुंगणाच्या भागासारखा दिसतो. एक गुगलवर जा, सर्च करा, तुम्हाला त्याचा लगेच कळेल. उत्पत्तीचं, गतीचं आणि विसर्जनाचं दोन्ही गोष्टींचं साधन ती कवडी आहे, जी त्या शक्तीला तुमच्या भावनेच्या आधारे, भावनेप्रमाणे, समर्पित भावाप्रमाणे नियंत्रित करते आणि गतिमान करते. जर कोणाला नजर लागली तर ती नजर उतरवाचं काम त्या कवड्यांमध्ये असतं. इतकी ती कवडी पॉवरफुल असते. तसंच
एखाद्या गोष्टीचा तुम्हाला स्वीकाराची असेल आणि ती तुम्हाला प्राप्त होत नसेल तर त्या कवड्या जर तुम्ही जवळ ठेवल्यात तर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होते. हा त्या कवडीचा गुणधर्म आहे. कारण काय, आपल्या देहामधल्या प्रत्येक मनुष्याच्या देहाच्या योनीशी गुदाशी ते परस्पर संबंधित आहे. कित्येक ठिकाणी तुम्ही राजस्थानला जा किंवा तिकडं गेलात तर तुम्हाला त्या ओटीच्या ताटामध्ये काही कवड्या पण द्यायला मिळतात. त्या दिल्या जातात. कारण का, ती जे आपण त्या देवीला ओटी भरतो किंवा साडी देतो ओटीच्या याच्यामध्ये, तर ती कवडी पण दिली जाते. कारण जी स्त्री ती देते त्या स्त्रीची गर्भधारणा उत्तम व्हावी ही त्याच्या पाठीमागची क्रिया आहे. ही क्रिया आहे की एक नियंत्रण करते. हातामध्ये कवड्या आहे करा, तुम्ही हातामध्ये कवड्या केलात तर हातातली उष्णता कमी होईल, देहातली उष्णता कमी होईल. त्याचा जो आवाज आहे हा तुमच्या मनामधले विचार टेन्शन असेल तर ते कमी करेल. त्याचं कारण असं, परब्रह्म आणि परमात्मा, परमात्म्याला सर्वात आवडणारी गोष्ट, परमेश्वर म्हणतो, पती म्हणतो, पत्नीने अमुक दागिने घातले तर मला आवडतील, माझं काहीतरी अस्तित्व पाहिजे. तर हे कवडीचं अस्तित्व म्हणजेच त्या परमात्म्याचं, शिवाचं अस्तित्व आहे, जे त्या देवीबरोबर, त्या देवीच्या मानाच्या वस्त्राबरोबर एकरूप झालेलं आहे. म्हणून त्या ताटलीमध्ये कवड्या दिल्या जातात किंवा कवड्या ह्या पूजल्या जातात. त्याची किंमत ठरत नाही, त्याचा मोल ठरतं. कवडी किंमत म्हणत नाही, कवडी मूल्य म्हणत नाहीत, कवडी मोल म्हणतात. कारण तुम्ही मोल म्हणजे कशा प्रकारे त्याचं किंमत लावता, थोडक्यात त्याची व्हॅल्यू करता. हे धनभारामध्ये येतं ते, की कसं स्वीकारता तुम्ही, त्याच्यावरती अवलंबून आहे. काही कवडीमोल किंमत नाही म्हणजे काही कळत नाही. ह्याला कवडी एवढी अक्कल नाही आहे म्हणजे काहीही नाही. पण कवडी म्हणजे काय हे कळणं गरजेचं. का? कारण परमात्म्याचं स्वरूप, कारण परमात्म्याचं आकलनच नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी केलं होतं. मुलं कवड्या खेळत असतात, महाराज येतात आणि बघतात महाराजांचा पाय त्या कवडीला लागतो. महाराज नमस्कार करतात आणि ते मुलगा त्या कवड्यांवर नाचायला लागतो. त्याला खेळ असतो. तुकाराम महाराज त्याला ऊस काढून देतात त्या मुलाला. त्यांना कळत नाही काय ते. तुकाराम महाराजांचा याच्यावरती अभंग आहे. अभंग माझ्या लक्षात नाही, पण अर्थ असा आहे की परमात्मा जरी जवळ असला, उत्तम पदार्थ जरी जवळ असला, त्याची चव जरी उत्तम असली, तरी ती चाखताना आणि त्यातला आनंद घेताना मन तेवढं शांत आणि सुखी हवं. परमेश्वराचं दर्शन हे सुखात व्हावं, सुखावह व्हावं. म्हणून तुकाराम महाराजांनी तिथं सांगितलेलं आहे, जीवन हे कवडीमोल आहे. तुम्ही जसं त्याला मूल्यमापन तुम्ही कराल तसं तुम्हाला ते प्राप्त होणार आहे. कवडीमोल म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात कवडीमोल आहे म्हणजे काय, त्याला अर्थच नाही असं नाही आहे. तुम्ही मूल्यमापन कसं करता त्याच्यावरती आहे. पण परमात्मा आणि परब्रह्म याच्यात आपण एक एक गोष्ट, परमात्मा कुठं कुठं जोडला गेलेला आहे, का कवड्या जोडल्या गेलेल्या आहेत, का रुद्राक्ष जोडले गेलेले आहेत, का शंख जोडले गेलेले आहेत. नावाने करतो शंख, वाचतो शंख. मग हे शब्द काय आहेत, ही सगळी परमात्म्याची सगळी असलेली साधनं आहेत. ही कुठं येतात, कुठून येतात, ही निर्मित आहेत, पण तुम्ही वापरता कशी हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पण काही एक दोन प्रश्न आहेत, त्याचं एकदा हे करतो. कुठलं होतं शब्द? बिया आणि गर्भ आलं त्याच्यावर. ठीक आहे, आज इथं थांबू.
श्रीराम.